तर न्यूज 18 लोकमतनं विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर आणला होता। नियम धाब्यावर बसून विशाल अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारलं। विशेष म्हणजे शासकीय जागेत हे हॉटेल उभारलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली। प्रशासनानं काल या हॉटेलमधील बार सील केला, तर थोड्याच वेळात विशाल अग्रवालचं एमपीजी हॉटेल सुद्धा सील केलं जाणार आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी काही दिवसांपूर्वी दाखवली होती। विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन आणि याच हॉटेलवरती आता कारवाई केली जाते। आधी या हॉटेलमधला बार सील करण्यात आला। हेच ते एमपीजी क्लब हॉटेल जे विशाल अग्रवालचं आहे। शासकीय जागेमध्ये अनधिकृतपणे हे हॉटेल उभं आहे आणि त्यावरती आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण हॉटेल सील करण्याची देखील कारवाई थोड्याच वेळात केली जाणार आहे। न्यूज 18 लोकमतनं हे हॉटेल विशाल अग्रवालचं असल्याची बातमी दाखवली होती आणि त्यावरती शिक्कामोर्तब झाला। आता या हॉटेलवरती कारवाई होणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील एमपीजी हे हॉटेल अखेर सील करण्याचा निर्णय सातारा जिल्हा प्रशासनाने घेतलाय। साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी हे हॉटेल सील करण्याचे आदेश दिलेले आहेत। महाबळेश्वर नगरपालिकेच्या टीम काही वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि हे हॉटेल सील करताना आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहू शकता, मी आता या हॉटेलच्या गेट समोर उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो। नेहमी हे सताड उघडा असणारं हॉटेलचं गेट आता मात्र साखळीने बंद करण्यात आलेलं आहे। काही वेळात हे हॉटेल सील होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। विशाल अग्रवाल यांनी या ठिकाणी शासकीय जमीन जी आहे ती भाडे पट्ट्यावर घेतली होती आणि या जमिनीचा वापर जो आहे हा रहिवास म्हणून करायचा होता। मात्र या ठिकाणी पंचतारांकित असं हॉटेल उभारण्यात आलं आणि याचा वापर हा वाणिज्य वापरासाठी व्हायला लागला। लाखो करोडो रुपये कदाचित यामधून मिळवले गेले असतील। शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत किंवा काही ज्या त्या वेळच्या अधिकाऱ्यांना हाताला धरत या ठिकाणी हे अवैध बांधकाम झाल्याचं आपण पाहिलं आणि आता मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी या पोलिसांच्या गाड्या असतील किंवा तहसीलदारांच्या गाड्या असतील, शासकीय गाड्या असतील, या ठिकाणी पोहोचतायत। तहसीलदार आता सध्या पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी काहीच वेळात हे हॉटेल सील करण्यात येईल। अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी हे आदेश दिलेले आहेत। आपण पाहू शकता प्रांत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सगळे अधिकारी जे आहेत या भागातले, या तालुक्यातले या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आपण पाहतोय की विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलला सील ठोकण्यासाठी अखेर या ठिकाणी प्रशासन पोहोचलं आणि काहीच वेळात हे हॉटेल आता सील होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। खरं पाहायला गेलं तर गेले 2 ते 3 दिवस सातारकर, महाबळेश्वरकर आणि राज्यातली बरीचशी लोक विचारत होते की विशाल अग्रवाल यांचे हे हॉटेल चौकशीमध्ये पूर्ण अनधिकृत आहे असं दिसलं। मग आता हे हॉटेल सील कधी होणार? याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत हे हॉटेल अखेर आता सील करण्याचं ठरवलंय आणि एकूणच या ठिकाणी महाबळेश्वर प्रशासन असेल, सातारा जिल्हा प्रशासन असेल, तहसीलदार असतील, प्रांत असतील, हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काहीच वेळामध्ये हे हॉटेल आता सील होताना पाहायला मिळतंय। न्यूज 18च्या बातमीचा खूप मोठा इम्पॅक्ट हा आहे। न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी शोधून काढली। विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन शोधून काढलं आणि या ठिकाणी त्यांचं अवैध हॉटेल आहे हे जेव्हा दिसलं त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि हे चौकशीचे आदेश देत अखेर या हॉटेलवर कारवाई करत हे हॉटेल सील करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आलाय आणि पुढच्या काहीच तासात, अगदी 1 किंवा 2 तासात हे हॉटेल आपल्याला सील झाल्याचं सुद्धा पाहायला मिळेल। कॅमेरामॅन तुषारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा। तर महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं एमपीजी क्लब नावाचं पंचतारांकित हॉटेल आहे। हे कनेक्शन न्यूज 18 लोकमतनं शोधून काढलं आणि हे पूर्णपणे अनधिकृत हॉटेल असल्याचं चौकशी अंती समोर आलं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले। आधी 2 दिवसापूर्वी या हॉटेलमधील बार सील करण्यात आला आणि आता संपूर्ण हॉटेल सील व्हावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई देखील आता थोड्याच वेळात केली जाणार आहे। आज सकाळीच लवकरच सर्व प्रांताधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी
तिथे पोहोचलेले आहेत, प्रशासन पोहोचलंय आणि आता विशाल अग्रवालच्या महाबळेश्वर मधील एमपीजी क्लब या पंचतारांकित हॉटेलवरती कारवाई करून हे हॉटेल सुद्धा आता सील केलं जाण्याची शक्यता आहे। योग्य ती कारवाई जिल्हाधिकारी करतील तसे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि आता या हॉटेलच्या बाहेर गर्दी जमलेली दिसतेय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय। आधी सुद्धा न्यूज 18 लोकमतनच या महाबळेश्वर मधल्या एमपीजी क्लब या हॉटेल संदर्भात विशाल अग्रवालचं कसं कनेक्शन या संदर्भातली बातमी दाखवली होती, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आणि आता अखेर या एमपीजी क्लब हॉटेलवरती कारवाई होतीये। तर पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट येते। बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली, त्यामुळे आज या अल्पवयीन आरोपीची 2 तास चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे।